लाडकी बहीण योजनेमुळे शासकीय तिजोरीवरती थोडा ताण, मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. बीडमध्ये पुन्हा संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती. एका ट्रक ड्रायव्हरला बेदम मारहाण करत हत्या. पालकमंत्री अजित पवार कुठे आहेत? अंजली दमानिया यांचा सवाल. बीडमध्ये शाळेच्या संचालकानं पगार न दिल्यानं शिक्षकाची आत्महत्या. सरकारकडून संचालकावर कारवाई का नाही? अंजली दमानिया यांचा सवाल. गावात विरोधी पक्षांना काम करू न देणाऱ्या सरपंचांची कामं बंद करा. भाजप आमदार सुरेश धस यांची अधिकाऱ्यांना सूचना. शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरांना अटक करा. नागपूरचे राजे मुदोजी भोसलेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. कोरटकरांना जामीन हे पोलीस आणि सरकारचं अपयश. मुदोजी राजेंची टीका. किल्ले शिवनेरीवरती 50 ते 60 दुर्गप्रेमींवरती मधमाशांचा हल्ला. जखमी दुर्गप्रेमींवरती उपचार सुरू. शिवाई देवी मंदिर परिसरातील आगेमोहोळ उठल्यानं किल्ल्यावरती धावपळ. संभाजीनगरच्या वैजापूरमधील नागमठामध्ये वृद्ध दाम्पत्याला कुऱ्हाडीनं मारहाण. घरही पेटवलं. शेतीच्या जुन्या वादातून 2 जणांना मारहाण. पुण्याच्या कोथरूडमध्ये घरगुती वादातून गाड्या पेटवल्याचा प्रकार. आरोपीला पोलिसांकडून अटक. तर जालन्याच्या अंबडमधील मठपिंपळ गावामध्ये घरासमोरील अल्टो कार अज्ञातांनी जाळली. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. देहूमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा. 376व्या बीज सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी. प्रशासनाकडून जय्यत तयारी.